नमस्कार मित्रांनो, मैत्रिणींनो. आता एक तुम्हाला मी जरा कॉस्टली गोष्ट सांगतो आहे. म्हणजे कुठला तर MNC शेअर सगळे कॉस्टली असतात, सगळे 5,000च्या वरती असतात. ओके, हा पण शेअर जो आहे तो 13,000च्या वरती आहे आणि याचा हायेस्ट वॉज प्रॉब्ली 18,000 रुपीज 17/11/23ला. ओके, 18,000ला शेअर होता आणि तो आता 13,000वर आलेला असेल. एक्झॅक्ट प्राईस मला माहिती नाही, तुम्ही बघा. पण प्रॉक्टर अँड गॅम्बल हायजीन, ओके, ही कंपनी आहे, MNC कंपनी आहे. दिस पीपल मेक देअर रेव्हेन्यू फ्रॉम द सॅनिटरी नॅपकिन्स. फिनॉमिनली प्राइसी आणि फिनॉमिनली फेमस प्रोडक्ट आहे. दुसरा प्रोडक्ट त्यांचा आहे व्हिक्स, वेपोरॅप, व्हिक्स टॅबलेट्स, रोल ऑन. ओके, नंतर काय म्हणायचं बेबी रब वगैरे वगैरे आणि कप सिरप्स. ओके, तर हे 4-5च प्रॉडक्ट्स आहेत, पण सॉलिड धासू प्रॉडक्ट्स आहेत त्यांचे. धासू म्हणजे काय म्हणायचं फिनॉमिनल प्रॉडक्ट्स आहेत त्यांचे आणि त्यामुळे ह्यांचं प्रॉफिटेबिलिटी नेहमीच वाढते आणि कन्झम्पशन याचं वाढतच राहणार आहे भारतामध्ये फॉर द हायजीन ऑफ वुमेन. TTM यांचा काय म्हणायचं प्रॉफिटेबिलिटी 23% वाढलेली आहे एका वर्षामध्ये आणि मार्केट प्राईस पडली 16%. ओके, ऑब्वियसली कॉन्ट्रा शेअर्स तुम्हाला मी सांगतो आहे की प्रॉफिट वाढतो आहे पण शेअर मात्र पडतो आहे. का, त्याचं कारण तुम्ही शोधू शकता. आणि याचं डिव्हिडंड पेईंग कंपनी आहे. 30 ते 28 ते 29 ते 157, 89% दरवर्षी फिनॉमिनल डिव्हिडंड वाटून टाकते, कारण प्रमोटरचे 70% शेअर्स आहेत. ओके, प्रमोटर होल 70.6%. DII म्युच्युअल फंडाकडे 16% आहेत. गेल्या वर्षी 13% होते. FIकडे 1% आहे. पब्लिककडे 12% आहेत. ओके, गेल्या वर्षी पण 13% होते. तशी ही वेल ब्रँडेड आणि वेल ओन्ड अशी कंपनी आहे आणि प्रमोटरकडे 71%, 70.6%. ओके, त्यामुळे कंपनीचं या मॅनेजमेंटचं या कंपनीवर फिनॉमिनलचा उत्तम लक्ष आहे. ओके, इक्विटी ह्याची 32 कोटी आहे फक्त. फेस व्हॅल्यू 10 आहे, म्हणजे हा स्प्लिट होऊ शकतो पुढे. बॉरोइंग 0 आहे. ओके, कर्जबाजारी कंपनी नाही आहे. कर्जबाजारी कंपन्या तुम्हाला सांगतो अवॉइड करायच्या. मी पण तुम्हाला कर्जबाजारी कंपन्या ज्या सांगतो त्या बेसिकली इफ द कंपनी इज डुईंग वेल, गुड प्रॉफिट्स आणि ऑब्वियसली रिटर्निंग लोन एव्हरी 1 year और एव्हरी 2 years फ्रॉम द प्रॉफिट्स, अशाच कंपन्या घ्यायच्या कर्जबाजारी असल्या तरी. पण टिपिकली आय अवॉइड कर्जबाजारी कंपन्या. ओके, तर अशी ही कंपनी आहे प्रॉक्टर अँड गॅम्बल हायजीन. ओके, हे त्याचं नाव आहे. आणि जून TTMचा प्रॉफिट किती होता 12 महिन्याचा 1127 कोटी PBT, 1,100 कोटी प्रॉफिट होता TTM जून 25ला. ओके, आणि त्याच्या आधी होता मार्च 25ला 862. ओके, 862 करोड प्रॉफिट होता. तो एकदम जवळजवळ 300 कोटीने वाढलेला आहे. ओके, अनबिलिव्हेबल. पण दॅट इज पॉवर ऑफ फॅन्टॅस्टिक प्रॉडक्ट. ओके, प्रॉडक्ट चांगला असला की तुम्हाला त्याचं मार्केटिंग करायला लागत नाही. इट हॅपन्स ऑटोमॅटिकली फ्रॉम माउथ टू माउथ पब्लिसिटी होतं ऑटोमॅटिकली त्याची. तर असा हा शेअर आहे. याचा बॉटम टिपिकली गेल्या 3 वर्षात बघितला तर तुम्ही 10,000 किंवा 11,000 असेल. तुम्ही चार्ट बघा, तुम्हाला कळेल. पण उत्तम शेअर आहे, याच्यामध्ये पैसे जाण्याचे चान्सेस 0 आहेत.